या ठिकाणी मी सांगू इच्छितो, भरत गोगावलेंना सतत डावलण्याचा कार्यक्रम सुनील तटकरे करत आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये आमचे भरत गोगावले यांची वाढणारी दिवसेंदिवस वाढणारी क्रेज आणि लोकप्रियता याचा धसका सुनील तटकरेंनी घेतलेला आहे असं मला वाटतं। त्याचबरोबर पालकमंत्री पदावरून गेले काही दिवस या ठिकाणी जो चाललेला घोळ आहे तो तटकरेंनीच घातलेला आहे आणि त्याला आम्ही काय बळी पडणार नाही। परंतु आज जो कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेवरती भरत गोगावले यांचं नाव नाही। हा कार्यक्रम या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचा कार्यक्रम असताना या ठिकाणी ठेकेदारावर या ठिकाणी दडपण आणून जवळजवळ 20-25 लाखाचा या पैशाचा त्यांनी अपव्यय केलेला आहे। केवळ 100 लोक असताना सुद्धा 10 मिनिटाच्या कार्यक्रमासाठी एवढं 2-2 ठिकाणी सभा मंडप करण्याची आवश्यकता नव्हती। त्याचबरोबर बाकीच्या लोकांना, स्थानिक लोकांना सुद्धा त्यांनी विश्वास घेतलं नाही आणि या ठिकाणी आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विश्वास घेतला नाही। फक्त त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा केलेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी सांगेन की या ठिकाणी असे कार्यक्रम करत असताना महायुतीमध्ये आमचे मंत्री गोगावले साहेब आहेत आणि या ठिकाणी पालकमंत्री पद ते होतील आणि ह्या धसका घेतल्यामुळे ते नेहमी डावळत आहेत। रोह्यामध्ये सुद्धा त्यांचा डावलण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि अशा प्रकारे जे कार्यक्रम करत असते चुकीचे कार्यक्रम आहेत आणि ते प्रोटोकॉलप्रमाणे बरोबर नाहीत। अशा प्रकारची आम्ही तक्रार आदरणीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत आणि शिवसेनेचा निषेध करेल आणि भविष्य कालावधीमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम सतत झाले तर शिवसेना आंदोलन करेल अशा प्रकारचा आम्ही त्या ठिकाणी इशारा देतो। जी कार्यक्रमांमध्ये भरत गोगावले साहेब यांना डावलण्याची त्यांची प्रथा आणि परंपरा सुरू केली आहे त्यातूनच आपल्याला कळतंय की भरत गोगावले साहेब यांच्या नावाची त्यांना किती भीती झाली आहे। कारण कोणताही राजकीय वारसा नसताना सरपंच पदापासून थेट मंत्री पदापर्यंत त्यांची मजल मारलेली आहे आणि रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपल्या कार्य आणि कर्तृत्वाने, आपल्या स्वभावगुणाने जी प्रचंड लोकप्रियता मिळवलेली आहे तीच लोकप्रियता काही लोकांना पचनी पडत नसल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि किती कार्यक्रमामध्ये त्यांना डावललं। ठीक आहे, भरत गोगावले साहेबांच्या नावाची तुम्हाला ॲलर्जी झाली असेल, त्यांचं तुम्ही नाव डावलत असाल, पण या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, त्यांचं नाव आणि त्यांचा फोटो सुद्धा कार्यक्रमांमध्ये लावत नाहीत। याचाच अर्थ जो काही निधी ज्या बायपासच्या कामाचे भूमिपूजन झाले त्या कामासाठी वापरण्यात येत आहे तो निधी कोणत्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून वापरला गेला का असा प्रश्न आम्ही नाही तर जनता विचारत आहे। कारण कोणताही शासनाचा प्रोटोकॉल न वापरता जे संविधानिक पदावर असलेल्या व्यक्ती जर असे चुकीच्या प्रथा आणि पायंडे पाडत असतील तर नक्कीच ह्या गोष्टी शोभनीय नाहीत आणि जो काही खर्च कार्यक्रमासाठी झाला त्या 2 मंडपांसाठी कॉन्ट्रॅक्टरवर दबाव टाकून 25 ते 30 लाख रुपयाचा खर्च झाल्याची माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे आणि हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।